या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय एकनाथजी शिंदे यांचे पण काय म्हणू की आभार, त्यांच्याही विषयी कृतज्ञता व्यक्त करतो। आणि या प्रसंगी अजून एक गोष्टीची घोषणा मला या ठिकाणी करायला आवडणार आहे, ती म्हणजे या कार्यक्रमासाठी म्हणून आमचे परभणीचे संजय दादा वझरकर या ठिकाणी आलेले आहेत। आणि संजय दादा उत्तम कीर्तनकार आहेत आणि दौऱ्यातल्या कीर्तनाची जबाबदारी ते अतिशय श्रद्धेने सांभाळतात। तर आज मी या ठिकाणी संस्थांच्या वतीने अशी उद्घोषणा करतो की परभणीला संजय दादांच्याकडे आपण सज्जनगडचं संपर्क कार्यालय चालू करतोय आणि त्याची ती जबाबदारी त्यांनी स्वीकारावी अशी त्यांची इच्छा आहे। ती त्यांना आपण संस्थांच्या वतीने त्याला मान्यता देत आहोत। तर हे कार्य परभणीचं आज चालू आहेच आहे। सेलगावकर काका तिथे परभणीमध्ये ते कार्य करतातच आहेत, पण जसं गाव वाढतं, विस्तार वाढतो, तशी आपली संपर्क कार्यालय पण वाढवणे ही आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून परभणीमध्ये अजून एक संपर्क कार्यालयाची निर्मिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते। मला आनंद वाटतो की हे संपर्क कार्यालय आणि त्याची उद्घोषणा करताना इतके सगळेही महनीय व्यक्ती आणि त्यांच्या रूपाने या संप्रदायाचे आद्यपुरुष त्यांचे आशीर्वाद घेऊन आपलं हे कार्य सुरू होतंय। त्यामुळे या कार्याला उत्तमच आशीर्वाद लाभणार आहे याची खात्री आहे। आपल्या संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे आपल्याला कल्याणकरी रामराय म्हणायचंय। जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं तुम्हाला बसायचं आहे आणि नंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम जे प्रसादाचं आहे ते घ्यायचं आहे। त्यामुळे फार वेळ मी आपला घेणार